आणि अनेक असे दुष्कृत्य करणारी वाईट लोक आपण पाहिली की आजीवन त्यांनी वाईटच केलं, पण शेवटच्या समय त्यांच्या हृदयामध्ये त्या देवत्वाबद्दल भावना निर्माण झाली आणि भगवंताला समर्पित झाले. भगवंतांनी त्यांचे सगळे अपराध माफ केलेत बरं का. देव कसा आहे, भक्त वत्सल आहे. शरणागत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला देव शरण घेतो, त्याच्या अपराधांचा देव नायनाट करतो. का तर देवाला माहितीये याच्या जीवनातील आज ही पहाट झालेली आहे आणि ही पहाट होण्याकरिता जास्त काहीच लागत नाही. तुम्हाला देवाला प्राप्त करायचे, देवत्वाच्या तत्वामध्ये विलीन व्हायचे, फक्त एकच गोष्ट करा माता माऊली, तुमचं चित्त शुद्ध करा. चित्त म्हणजे काय, आपलं मन, आपलं हृदय आपण कसं करा, शुद्ध करा. या हृदयामध्ये कोणाच्या बद्दलचा द्वेषाचा मळ आपल्या हृदयात ठेवू नका. भगवंताबद्दल मनामध्ये अतोनात असं प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही का. ज्याचा भाव शुद्ध झाला देव त्याला दूर नाहीये, ज्याचा चित्ताचा भाव शुद्ध झाला. मग तुकोबाराय सांगतात की ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना, अरे रे आता मला कोणावर कुरघोड्या करायच्या नाही, आता मला कोणाच्या भांडण लावायची नाही, आता मला कोणाच्या वादात पडायचं नाही, आता मला कोणाचा बांध पोरायचा नाही, आता मला कोणाच्या कुणाला उलट पालट बोलायचं नाही. ह्या चांगल्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागल्या, याचा अर्थ काय, तुमचं आणि त्या भगवंताचा अंतर आता कमी 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 होत चाललं. मग भगवंताबद्दल तुकोबाराय सांगतात, हित म्हणजे हे हित नाही, दोन घरं बांधली, दोन मुलं जन्माला आली, एखादा मुलगा PSI झाला, एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिस लागला, एखादा बिझनेसमॅन झाला, ह्याला हिताला काय करतात. असली हित तुम्ही आजीन्म म्हणजे एवढे जन्म घेतले, प्रत्येक जन्मामध्ये त्या टोकाला जाऊन खाली पडलेले आपण. मग तुकोबाराय सांगतात, हित कोणते, ज्या क्षणाला तुम्हाला या पृथ्वी तलावर आपण जन्म का घेतला याचा उद्देश समजल, याचं रहस्य समजल, तिथून पुढे तुम्ही तुमच्या हिताला साधलेले महाराज. भगवंताला असले भक्त आवडतात, आपलं ते कर्ग दुसऱ्याचं ते कार्ट असं देवाला नाही लागत. देव म्हणतो, अरे तुम्ही समचित्त भावनेने जगा, समचित्त भावनेतून ज्या ज्या गोष्टी करतात त्या त्या सगळ्या गोष्टी मलाच प्राप्त होतात. पण स्वार्थाच्या भावनेतून एखाद्याला पायदळी तुडवता, दुसऱ्याचा अधिकार घेता, दुसऱ्याचं श्रेय घेता, तर देव म्हणतो, अरे रे चूक केली, ह्याला मनुष्य देह प्राप्त करून दिला.